नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे मक्याचं चाट. चला तर पाहूया आपण मी कसं बनवते ते. मी मार्केटमधून 4 मके आणलेले. ते आधी मी सोलून घेतले व्यवस्थित. मी आणि माझी पोरगी बसलेली मके सोलायला. ते सोलून घेतले आणि मी ना एका गरम पाण्यामध्ये ते मी थोडेसे उकडून घेतले. ते का मी व्हिडिओमध्ये टाकलं नव्हतं म्हणून सांगितलं. माझ्याकडे मकाचं पीठ होतं ते घेतलं, लाल तिखट घेतलं, गरम मसाला, धण्याचं पूड आणि आवडीनुसार मीठ घेतलं आणि हे सगळं मी त्या मक्याला मिक्स करून घेतलं व्यवस्थित. आणि एकीकडे कढईमध्ये तेल तापवून ठेवलेलं होतं आणि मी मिश्रण लावलेलं मका आहे ना ते यामध्ये सोडलं आणि थोडं म्हणजे जास्त ह्याला त्यात करपून द्यायचं नाही, लालसर होऊन द्यायचं नाही आहे. थोडेसे ते असे फुगीर झाले ना ते व्हाईटमध्येच काढून घ्यायचे, नाहीतर ते असे फुटतात. कारण की ह्याला जास्त मी पीठ लावलेलं नाही आहे ना, त्याच्यामुळे मग ते जास्त वेळ तेलात राहिले ना मग ते फुटणार. त्याच्यासाठी हे थोडेसेच आपले फुगले ना की मध्ये काढून घ्यायचे. एकीकडे मिरची, कांदा, लसूण हे सगळं त्या कॉर्नमध्ये मी मिक्स केले, मक्यामध्ये मिक्स केलेलं आहे. मिरची ऑप्शनल आहे, हे सगळं ऑप्शनल आहे. जर तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता, नाहीतर मग असंसुद्धा चांगलं लागत होतं ते. पण म्हटलं नको, आपण त्याचे भेलप्रमाणे तयार करूया म्हणून आम्ही ते सगळं कांदा, टोमॅटो आणि मिरची टाकली आणि मग बारीक चिरून कोथिंबीर टाकली आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स केलं बघा. आणि शेवटी ना मी ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतला आणि लिंबू पिळून तर अजून छान लागलं होतं, टेस्टी झालेलं एकदम. आणि ही जर रेसिपी तुम्हाला आवडली ना नक्की मला कमेंट करून सांगा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे पण मला सांगा. हे बघा आता आमची रेडी आहे चाट खाण्यासाठी. या मग खायला आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.